नमस्कार. स्वस्त वृत्तच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार WHO, व्हायटल स्टॅटिस्टिक्स आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन मिळून 19 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनच्या नोट्स आज आपण पाहणार आहोत. त्यावर MCQ व SCQ असे दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग आयुष ॲट सेंट्रल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि विलेज लेवल हा एकच पॉईंट येतो व हा छोटासा पॉईंट आहे, तो लगेच तुम्ही वाचून घ्या. तर हा पॉईंट डिझायर टू नोचा आहे. येण्याचे चान्सेस आहेत सुद्धा म्हणजे नाहीत सुद्धा, पण तुम्ही हा वाचून घ्या, आला तर SAQ येऊ शकतो. तर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, ईच स्टेट डेव्हलप इट ओन सिस्टीम ऑफ हेल्थ केअर डिलिव्हरी आणि त्या सिस्टीमचे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात पॉलिसी मेकिंग, प्लॅनिंग, गायडिंग, असिस्टिंग, कोऑर्डिनेटिंग द वर्क ऑफ स्टेट हेल्थ मिनिस्टर्स एक्सेट्रा. आता हेल्थ सिस्टीम इन इंडिया हॅज 3 मेन लेवल्स. 3 मेन लेवल सांगितलेत आपल्या हेल्थ सिस्टीम इन इंडियामधल्या: सेंट्रल लेवल, स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल. तर सिलेबस कॉपीमध्ये विलेज लेवलसुद्धा दिलं आहे, तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. पण इंडियाच्या हेल्थ सिस्टीममध्ये 3 मेन ह्या लेवल आहेत: सेंट्रल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. तर एक एक बघूयात. ॲट सेंट्रल लेवल कन्सिस्ट ऑफ युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हेडेड बाय कॅबिनेट मिनिस्टर, अ मिनिस्टर ऑफ स्टेट अँड अ डेप्युटी हेल्थ मिनिस्टर. कन्सिस्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, डिपार्टमेंट ऑफ फॅमिली वेलफेअर. त्याचे फंक्शन्स: ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट्स, प्रमोशन ऑफ रिसर्च, एस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ड्रग स्टँडर्ड्स, इमिग्रेशन अँड इमिग्रेशन, कोऑर्डिनेशन विथ स्टेट्स अँड अदर मिनिस्टर्स आणि इंटरनॅशनल हेल्थ रिलेशन्स. हे सर्व युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे फंक्शन आहेत. ह्यातीलच नेक्स्ट आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस हेडेड बाय डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस, असिस्टेड बाय द टीम ऑफ डेप्युटीज अँड अ लार्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस स्टाफ. इट हॅज 3 मेन युनिट्स: मेडिकल केअर अँड हॉस्पिटल्स, पब्लिक हेल्थ अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन. आता ह्याचे फंक्शन्स: सर्वे, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, प्रोग्रामिंग, अप्रेजल ऑफ हेल्थ मॅटर्स इन द कंट्री, इंटरनॅशनल हेल्थ रिलेशन्स, मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. सेंट्रल लेवलमधीलच तिसरा आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ हेडेड बाय द युनियन हेल्थ मिनिस्टर. द स्टेट हेल्थ मिनिस्टर्स आर मेंबर्स. त्याचे फंक्शन्स: मेक प्रपोजल फॉर द लेजिस्लेशन रिलेटिंग टू द मेडिकल अँड पब्लिक हेल्थ मॅटर्स, मेक रिकमेंडेशन टू सेंट्रल गव्हर्नमेंट टू एस्टॅब्लिश एनी ऑर्गनायझेशन. त्यानंतर मेंटेन हेल्थ रिलेशन्स आणि मेंटेन कोऑर्डिनेशन. आता नेक्स्ट आहे ॲट द स्टेट लेवल. आधी आपण सेंट्रल लेवल पाहिला, आता हे स्टेट लेवल. इट कन्सिस्ट ऑफ स्टेट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ हेडेड बाय द मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. स्टेट हेल्थ डायरेक्टरेट, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इज द चीफ टेक्निकल ॲडवायझर ऑन ऑल मॅटर्स रिलेटिंग टू मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ. फंक्शन्स: मदर अँड चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, न्यूट्रिशन, ट्युबरक्युलोसिस, लेप्रोसी आणि हेल्थ एज्युकेशन. थर्ड आहे डिस्ट्रिक्ट लेवल. डिस्ट्रिक्ट अंडर द कलेक्टर. विदिन ईच डिस्ट्रिक्ट देर आर 6 टाइप ऑफ एरियाज: सब डिव्हिजन, तहसील, कम्युनिटी डेव्हलपमेंट ब्लॉक, म्युन्सिपॅलिटीज अँड कॉर्पोरेशन आणि विलेज पंचायत. त्यामध्ये सब डिव्हिजन्सच्या अंडर मोस्ट डिस्ट्रिक्ट डिवायडेड इंटू 2 or 3 सब डिव्हिजन्स. तहसील comprises between 200 to 600 villages in the charge of तहसीलदार. Community development blocks approximate 100 villages. Municipalities and corporation in the urban areas आणि village पंचायत in the rural areas. It's under the rural local self government. आता village level म्हणजेच पंचायत राज. It is a 3-tier structure of rural local self government linking the village to the district. विलेजला डिस्ट्रिक्टशी जोडतं. ॲट विलेज लेवल 2 असतात: ग्रामसभा आणि ग्रामपंचायत. ग्रामसभा म्हणजे असेंब्ली ऑफ ऑल अडल्ट्स ऑफ अ विलेज ॲट लिस्ट ट्वाइस अ इयर आणि ग्रामपंचायत हे सरपंच चालवतो. ॲट ब्लॉक लेवल पंचायत समिती, एक्झिक्युशन ऑफ द कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि ॲट डिस्ट्रिक्ट लेवल जिल्हा परिषद. हे सर्व पंचायत राजच्या अंडर येतात. तर आता मागे व्हिडिओमध्ये जे काही संपूर्ण सांगितलं ते तुम्ही ह्या चार्टमध्ये क्लिअरली व सोप्या पद्धतीने समजू शकता. तर पहा, हेल्थ सिस्टीम इन इंडियाचे पहिले आपण 3 लेवल पाहिल्या: मेन, सेंट्रल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. त्यामध्ये परत सेंट्रलमध्ये आपण 3 पाहिल्या होत्या: युनियन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, त्यानंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ. त्यानंतर स्टेट लेवलमध्ये 2: स्टेट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि स्टेट हेल्थ डायरेक्टरेट. तसंच डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये आपण आता 4-5 पाहिले: सब डिव्हिजन, तहसील, कम्युनिटी ब्लॉक, त्यानंतर म्युन्सिपॅलिटी आणि विलेज पंचायत. तर तुम्हाला समजलंच असेल की पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि शेवटचा हा चार्ट पाहिला की हा चार्ट तुम्हाला एक्झाम दृष्टीने लक्षात ठेवण्यास खूप सोपा आहे. तर असे शॉर्ट टेबल, चार्ट, फ्लो चार्ट म्हणा किंवा शॉर्ट ट्रिक्स हे मी तुम्हाला माझ्या नोट्सच्या मार्फत देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.